केवनी टीमचे कॅप्टन चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला केवनी टीमचे कॅप्टन फक्त 2 मिनिटाचा अवधी आहे. आपण मॅच स्टार्ट करा अन्यथा फायनलाइज केलं जाईल. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या केवनी टीमचे कॅप्टन. यस वली आपण मॅचच्या दिशेने जय केने आमचे गुणलेखक पुन्हा एकदा जॉईंट झाले आहेत या ठिकाणी. वेलकम जय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नंदन विथ कामेश. तर फ्रंट लाईन षटक बॉलिंग ट्रॅक वर हेमंत पाटील. यस प्रथमेश पाटील यांच्या माध्यमातून टीम केवनीसाठी शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद प्रथमेश. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. पहिलाच बॉल इनसाइड आउट फटका. क्षेत्ररक्षक मात्र जेल खाली येत आहे. जेलच्या स्वरूपात पहिली विकेट, मोठी विकेट. फलंदाज बाद नंदन पाटील. पहिल्या बॉलवर विकेट आली आहे त्या ठिकाणी. महत्वाची विकेट. किंग ऑफ रिंग नंदन पाटीलला मात्र पहिल्या बॉलवर परतावलंय. हेमंत पाटीलचा एक चांगला बॉल त्या ठिकाणी. नवीन फलंदाज रोशन मैदानाच्या आतमध्ये आलाय. पाहूया रोशन कशा प्रकारे फलंदाजी करेल, कारण रोशन देखील एक चांगला फलंदाज आहे. सातत्याने चांगली कामगिरी आपल्या टीमसाठी करत आलाय. षटकातील पुढचा बॉल स्ट्रेट ड्राइव्ह. फटका चांगला आहे. चेंडू लॉंग ऑफ लॉंगच्या मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. एका धावे सोबत अकाउंट ओपन होते त्या ठिकाणी रोशन सोबतच काल्लेर टीमचं. षटकातील पुढचा बॉल हेमंत पाटील पुन्हा एकदा.
या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. अगदी वेगाने हा चेंडू हाताला होता. हे ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नव्हता. चेंडू मात्र निर्धाव गेला होता. हेमंत पाटीलचं षटक आपण पाहतोय. आडव्या बॅटने पुन्हा एकदा प्रहार झालाय त्या ठिकाणी. मात्र नक्कीच क्रिकेट मध्ये फुटबॉलचा अंदाज क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी केदार होता. यस, काय कमालीचं क्षेत्ररक्षण केलंय आपल्या टीमसाठी. या बॉलवर 2 धावा आल्यात, अर्थातच 2 धावा वाचवल्यात देखील. आणि त्या दरम्यान योगेश केने यांचं शुभ आगमन या ठिकाणी. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. या वेळेस समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. फटका चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. 6 धावा, षटकार. नक्कीच यष्टीरक्षकाच्या मागे बॅक साइडला जी रिक्षा आहे, रिक्षा चालकास विनंती आहे की तिचा आपण अँगल चेंज करा. का चमकते आमच्या डोल्यावर. फुलटॉस आहे. पुन्हा एकदा बॉलला ऑन साइडला उडवलाय. मात्र या वेळेस क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. पहिल्या टप्प्यावर चेंडू आतमध्ये ढकलला गेलाय. अर्थातच क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा आल्या. पुन्हा एकदा धावफलक 2 ने पुढे सरकलंय. डबल 1. 11 धावा धावफलकावर, 1 गडी बाद. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय. नक्कीच तिसऱ्या पंचांची मागणी त्या ठिकाणी झाली आहे. हा बॉल जो आहे तो सीमारेषे आत अडवलाय की नाही हे पाहण्यासाठी. यस, क्षेत्ररक्षकाचा पाय पडद्याला टच झाला होता आणि जी बाउंड्री आहे ती पडद्यालाच आहे. तर मिळतील 4 धावा. बिमर साठी देखील या ठिकाणी नक्कीच चेक केलं जाईल. आज टेक्नॉलॉजी पहा कुठे पोहोचली आहे. ओम साई लाईव्हच्या माध्यमातून यस, फेअर डिलिव्हरी. बॉल जो आहे तो कमरेपासून खाली आहे. मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पडद्याला टच झाला होता. 4 धावा मिळाल्या. 4 ने धावफलक पुढे सरकलंय. 13 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. तेरा धावा पहिल्या षटकामध्ये. एक विकेट देखील पाहायला मिळाली. महत्वाची विकेट त्या ठिकाणी नक्की झाली आहे. अर्थातच मी तर म्हणेन केवनी स्पोर्ट केवनी टीमची सुरुवात चांगली या ठिकाणी झाली आहे. कारण या स्पर्धेच्या माध्यमातून 70 बॉलचा वापर झालाय. आणि नक्कीच या बॉलवर कालपासून आपण पाहतोय धावांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळतोय. आज देखील प्रत्येक मॅच जी आहे ती 50+ आपल्याला पाहायला मिळाली आहे. मागच्या मॅच मध्ये तब्बल 71 धावांचे लक्ष्य होतं. त्याआधी तर 78 धावांचे लक्ष्य देखील आपण पाहिलं. आणि त्याआधी नक्कीच 65 धावांचे लक्ष्य देखील आपण या मॅच मध्ये पाहिलं होतं. तर दुसऱ्या मॅचच्या माध्यमातून, माफ करा, आजच्या पहिल्या मॅचच्या माध्यमातून 67 धावांचे लक्ष्य देखील चेस केलं होतं. एकंदरीत प्रत्येक मॅच जी आहे ती 60+ पाहायला मिळते आहे. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर केदार आलाय. पाहूया केदार मडवी कशा प्रकारे चेंडूची हाताळणी करेल. षटक क्रमांक 2, षटकातील पहिला बॉल. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. नो बॉलचा इशारा देखील आलाय पंचांचा. यस, ओव्हरस्टेप झाला होता. साइड पट्टी. यस, नक्कीच त्या ठिकाणी तीक्ष्ण नजर आपण कोणत्या साइडने गोलंदाजी करायची आहे हे मात्र पंचांना कळवलं नव्हतं. विश्वास पाटील सर, मॅन फ्रॉम सावंत आहे हे पंच आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल.
या बलेस ऑन साइडला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. डीप मिड विकेटला चेंडू उचलला जातोय. एक धाव कंप्लीट झाली. एका धावेसोबत धावफलक 17 वर पोहोचलाय. षटकातील पुढचा बॉल केदार मडवी. पुन्हा एकदा या बॉलेस बॉल ऑन साइडला हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक दूर राहिले. जोपर्यंत क्षेत्ररक्षण करून चेंडूची फेकी झाली. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 19 धावा धावफलकावर झाल्या आहेत. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते केवणी स्पोर्ट केवणी टीमच्या माध्यमातून. आपण पाहतोय जय बजरंग चषक 2024 आजचा हा दुसरा दिवस. काल जय ब्राह्मणदेव भाटाले संघ क्वालिफाय झालाय. रिवासा डॅम फटका चांगला आहे, खाली क्षेत्र निवडला. बॉल थर्ड मॅन सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. काल टीम भाटालेची गोलंदाजी भरपूर आकर्षित राहिली होती. अगदी वेगवान गोलंदाजांचा भरणा असलेला भाटाले संघ मात्र काल क्वालिफाय झालाय. परंतु आज कोणता संघ क्वालिफाय होईल याकडे नक्कीच प्रेक्षकांच्या नजरा आहेत. षटकातील पुढचा बॉल केदार मडवी. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. चौकार लागल्यानंतर कमबॅक करण्याच्या दृष्टिकोनातून गोरसे विलेज एंड कडनं वळतोय. समोर आपण कामेशला पाहतोय. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा प्रयत्न, मात्र यावेळेस फटक्यामागे चुकीची निवड म्हणावी लागेल. शरीराचा वेध घेणारा चेंडू. 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 24 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय. यानंतर अजूनही 2 षटक बाकी आहेत आणि त्यानंतर मात्र आम्ही टॉस करणार आहोत. रांजनोली विपक्ष कासार वडवली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. अगदी वेगवान चेंडू, मात्र लक फॅक्टर टीम बंद्रा मारुती काल्हेरच्या बाजूने. सोबतच रोशनच्या बाट मधून आलाय हा चौकार. बॅटची आतील गाडा लागली होती. त्यानंतर यष्टीरक्षक बीट झाला आणि चेंडू मात्र सरळ लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला होता. 4 धावांसाठी चौकार आलाय. 4 ने धावफलक मात्र 28 वर पोहोचलाय. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस आहे. ऑन साइडला बॉल थांबत नाहीये, दूर कुठेतरी पडतोय. 6 धावांसाठी षटकार. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करा. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. 1 गडी बाद. धावा धावफलकावर आहे 34 धावा. नक्कीच पहिल्याच बॉलवरती विकेट गेली होती नंदन पाटीलची आणि त्यानंतर मात्र 11 चेंडू मागे 34 धावांची भागीदारी या 2 फलंदाजांमध्ये आपण पाहतोय. भावेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी पहिल्या 2 गोलंदाजांनी 34 धावा खर्च केल्यात. मात्र येणारे 2 गोलंदाज किती धावा खर्च करतील
हे देखील आपल्याला पाहावं लागेल. बॉलिंग ट्रॅकवर भावेश पाटील. केवनी स्पोर्ट केवनी टीमचे कॅप्टन थोडा वेल आपण वाचवा प्लीज, विनंती असेल थोडं स्पीडअप करा. सामन्याला सुरुवात करायची आहे. षटकातील पुढचा बॉल अर्थातच पहिला बॉल घेऊन भावेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर. गोरसाई विलेज झेंड कडनं समोर आपण फलंदाज कामेशला पाहतोय. चांगली फलंदाजी करतोय कामेश. या बॉलर देखील फटका ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू उचलला जातोय. सिंगल कंप्लीट. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जात आहे. त्याचं कारण म्हणजे दोन फलंदाज जे आहेत मैदानाच्या आतमध्ये, त्यामध्ये रोशन डावखरा फलंदाज आहे आणि आता मात्र रोशनसाठी ऑन साइडला सीमारेषेलगत प्रोटेक्शन वाढवलं गेलंय. भावेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालंय. षटकातील पुढचा बॉल या वेळेस समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद रोशन. एक चांगला झेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज रोशन बाद झाला. यस, कुणाल दरे मैदानाच्या आतमध्ये येतोय. कुणाल देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल या ठिकाणी. सन्माननीय सावंदे गावचे सामाजिक कार्यकर्ता अनंता पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. चेंडू मात्र निर्धाव गेलाय त्या ठिकाणी. चांगली सुरुवात या षटकाची. या षटकाच्या माध्यमातून कमबॅक आपण पाहतोय केवनी स्पोर्ट केवनी टीमचा. कारण पहिल्या दोन गोलंदाजांचा विचार केला तर नक्कीच पहिल्या दोन गोलंदाजाने 34 धावा खर्च केल्या होत्या. षटकातील पुढचा बॉल या वेळेस ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडू करतो या वाई सफर. मिळतील 6 धावा. षटकार. या षटकारासोबतच धावफलक पुढे सरकलाय. 41 41 धावा धावफलकावर झाल्या आहेत. केवनी स्पोर्ट केवनी टीमचा नक्कीच 12th मॅन या ठिकाणी जो आहे. शूज नाहीयेत. 2 धावांच्या पायनंडीचा सामना तुम्हाला करावा लागेल आणि 4 षटकं कंप्लीट होतील. त्यावेळेस मात्र त्या 2 धावा ज्या आहेत त्या प्लस केल्या जातील. षटकातील पुढचा बॉल टॉपेज लागलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज झेल खाली येतोय. एक चांगला जज केला आणि त्यानंतर मात्र फलंदाज कुणाल तरेची खेळी संपुष्टात. आपण पाहू शकता कशा प्रकारे हा झेल कंप्लीट केलाय त्या ठिकाणी. खरं तर गोलंदाजाने नक्कीच एवढं मोठं रनअप त्यानंतर मात्र चेंडू टाकून झाल्यानंतर अशा झेल ज्या आहेत त्या घेणं तेवढं सोपं नसतं. मात्र या ठिकाणी कठीण काम जे आहे ते सोपं करून दाखवलंय भावेश पाटील या गोलंदाजाने. नन फलंदाज शरद मैदानाच्या आतमध्ये आलाय. ऑन साइड ला फटका चांगला आहे. हेमंत पाटील चेंडू पर्यंत झपाटतोय. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 42 धावा धावफलकावर झाल्या आहेत
आणि या षटकामध्ये काय कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. एक षटकार जरूर आपण पाहिला, मात्र या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या, 2 महत्वाच्या विकेट्स देखील घेतल्या भावेश पाटील या गोलंदाजाने. 42 धावा धावफलकावर आहेत. आता मात्र शेवटचं षटक पाहूया गोलंदाज कोण येतोय. यस रोहित. रोहित पाटील बॉलिंग ट्रॅकवर आलाय. आपण विकेट हॅट्रिक साजरी करताय तर पंकज भोईर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. षटक क्रमांक 4 शेवटचा अंतिम षटक. रोहित पाटील समोर आपण फलंदाज शरदला पाहतोय. षटकातील पहिला बॉल, या वेळेचा बॉल ऑन साइडला डीप मिड विकेट सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी षटकार. या षटकाची सुरुवात षटकारासोबत झाली आहे. हे आपण पुन्हा एकदा टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. अगदी मिडल ऑफ द बॅट झाला, मोहर उमटली होती 6 धावांची. अगदी लांब पल्ल्याचा षटकार शरदच्या बॅट मधून आलाय. 6 ने धावफलक पुढे सरकले. 48 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अतिशय चांगला फटका त्या ठिकाणी आपण पाहिला. शरदच्या बॅट मधून हा षटकार आलाय. शरद 2 चेंडूंचा सामना केलाय, 7 या धावसंख्येवर खेळतोय. तर कामेशच्या बॅट मधून आतापर्यंत 8 बॉलवर 19 धावा आल्यात. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस देखील अजून एक खडे टोकला या शरदने त्याच्या बॅट मधून. सलगचा दुसरा षटकार. व्हॉट अ बॅटिंग. अतिशय सुरेख फलंदाजी आपण पाहतोय. हे आपण पाहू शकता. काय कमालीचा फटका पाहायला मिळतोय. अगदी फोर्स केलं होतं चेंडूला, समोरच्या दिशेने चेंडू मात्र निघून गेला होता. 6 धावांसाठी षटकार आलाय. 54 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या षटकाची सुरुवात पहिल्या 2 बॉलवर 2 मोठे फटके. अतिशय चांगली फलंदाजी त्या ठिकाणी आपण पाहतोय. सन्माननीय मनोज पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. ग्रामपंचायत सदस्य सावंत आहे, त्याचबरोबर मनसे शाखा अध्यक्ष आहेत. या वेळेस कमबॅक पाहायला मिळते त्या ठिकाणी गोलंदाजाचं. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. 2 षटकार आणि त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. रोहित पुन्हा एकदा. या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. बॅक टू बॅक सलगचा दुसरा निर्धाव चेंडू. षटकाची सुरुवात 2 षटकारांसोबत झाली होती आणि त्यानंतर मात्र हे 2 निर्धाव चेंडू आपण पाहतोय. 54 धावा धावफलकावर स्थिर आहेत. रोहित पाटील पुन्हा एकदा. या वेळेस समोरच्या दिशेने हा फटका चांगला आहे. क्रिकेटमधील सर्वात सेफ फटका. चेंडू लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मधून पहिल्या टप्प्यावर सीमारेषा पार. 4 धावा चौकार.
58 धावा धावफलकावर आहेत. शरदच्या बॅट मधून निघणारा तिसरा षटकार, पहिला चौकार, 2 षटकार आणि आता मात्र नक्कीच हा तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळेल. बॉल सरळ आमच्या व्यासपीठावर 6 धावांसाठी षटकार. या ठिकाणी सन्माननीय निलेशजी पाटील साहेब, त्याचबरोबर हेमंत पाटील, यस निलेश पाटील, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. सन्माननीय निलेशजी पाटील. हेमंत पाटील, आपण देखील व्यासपीठावर या. हेमंत पाटील. चौसष्ट धावा झाल्या आहेत. पॅनल्टीच्या 2 धावा आम्ही या ठिकाणी प्लस करतोय. अर्थातच आता मात्र धावा झाल्या आहेत 66. 67 धावांचे लक्ष्य आहे. चला टॉस साठी या. रानसिनोली टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर कासार वडवली टीमचे कॅप्टन, आपण टॉस साठी यायचं आहे. व्यासपीठावर नक्कीच निलेश पाटील यांना सन्मानित केले जात आहे. योगेश केने यांच्या शुभ हस्ते हा सत्कार आपण त्या ठिकाणी पाहतोय. यस पुढच्या सत्रासाठी आपण या ठिकाणी ऐकूया मोनीश पाटील यांचा गोड आवाज. सदुसष्ट धावांचे लक्ष्य आहे. नक्कीच आपण मॅचच्या दिशेने वळणार आहोतच. मात्र त्या दरम्यान टॉस साठी या. टीम रानसनोलीचे कॅप्टन, त्याचबरोबर टीम कासार वडवलीचे कॅप्टन. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. टॉस या ठिकाणी उडवला जाईल. मात्र हे नाणं जे आहे ते स्पेशली या स्पर्धेनिमित्त बनवलंय. त्याआधी आपण पाहूया. एका बाजूला जय बजरंग चषक, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय योग क्रिएशन. साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस उडवतोय. जय बजरंग चषक असं म्हणणं आहे टीम रानझनोलीचं, मात्र त्या उलट आलंय. पाहुण्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर बसून घ्या. अर्थातच टॉस या ठिकाणी जिंकलाय कासार वडवली टीमचे कॅप्टन नाही. कॅप्टन माझ्या समवेत आहेत. टॉस के बॉस, काय करणार? क्षेत्ररक्षण करू पहिले आम्ही. क्षेत्ररक्षण करत असताना समोरील टीमला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांमध्ये रोखण्यात. कोणाकडून जास्त अपेक्षा असतील? सगळ्यांकडूनच असतील, कारण की नवीन टीम घेऊन उतरलोय. नक्कीच. आणि कालपासून जर आपण पाहिलं तर या स्पर्धेची देखील चर्चा भरपूर होत आहे. तर या विभागात आल्यानंतर कसं वाटलं या स्पर्धेचं आयोजन? त्याचबरोबर याआधी तुम्ही इकडे कधी खेळलात का? नाही, पहिलीच वेळ आलो इथे आणि थँक्यू बोलतो आयोजकांचे की आम्हाला खेळायला संधी दिली. तर एक टफ फाईट मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो नक्कीच. धन्यवाद. मॅचसाठी तुला भरपूर साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर रानसिनोली टीमचे कॅप्टन माझ्या समवेत आहेत. टॉस जर तू जिंकला असता तर काय केलं असतं? क्षेत्ररक्षण. आता फलंदाजी करायची आहे आणि फलंदाजी करत असताना 4 षटकांमध्ये कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 50+. 50+ जाण्यासाठी कोणते असे फलंदाज आहेत की ज्यांच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा असतील? सगळे.
धन्यवाद, तुला देखील माझ्यासाठी शुभेच्छा. तर टॉस बॉक्स मधून बातमी अशी आहे, टॉस जिंकलाय टीम वडवलीच्या कॅप्टनने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे, तर फलंदाजीसाठी टीम राजनोलीला इन्व्हाइट केलंय. टॉस बॉक्स मधून मी तुम्हाला घेऊन चालतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी मोनिश पाटील यांचा आवाज ऐकूया. होल्ड द कॉम बॉक्स. नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय जय बजरंग चषक 2024 हा महासंग्राम आणि चालू असलेल्या मॅच कडे ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केलाय. वन बाउंस सरळ निघून जातो, चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारा करिता. लगेचच चालू असलेल्या मॅच कडे आपण जातोय. एका बाजूने जर पाहिलं केवनी संघ, दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर टीम कालेर संघाला आपण पाहतोय, जिथे प्रथमतः बॅटिंग करताना धावा फळकावरती बनवल्या गेल्या 66 आणि 67 धावांचं आव्हान, ज्यामध्ये सुरुवातीचे 5 चेंडू फेकून झालेत. गोलंदाजीवरती आपण गोलंदाज शरदला पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा शरदच्या विपक्षामध्ये, हा देखील चेंडू निघून जातोय सरळ सीमा रेषा बाहेर. अजून एक धमाका, अजून एक मोठा फटका, षटकाराकरिता 6 धावा. एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर जशास तसं उत्तर कालेर संघाच्या विपक्षामध्ये. आणि पहिल्या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर टोटल 20 धावा फळकावरती बनवल्या गेल्या. कालेर संघाची बॅटिंग केली बघितली तर नंदन पाटीलकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या. कामेश पाटीलने चांगली बॅटिंग केली, 20 धावा. त्यानंतर रोशनने 14 धावा आणि शरदच्या बॅटमधनं बघा 23 धावा निघाल्या होत्या आणि त्याच्या जोरावरती 67 धावांचं एक मोठं आव्हान दिले. पण ते पार पाडताना पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्यात, त्यामुळे थोडीशी चर्चा राहील गोलंदाजांची की मग गोलंदाजी आता इथून कशी होणार आहे. पहिल्या चेंडूचा जर विचार केला तर पहिला चेंडू षटकाराने सुरुवात केली होती आणि अंत देखील या षटकाला षटकारानेच केले आणि 2 चौकार देखील मध्यंतर आहे. म्हणजे 2 6 2 चौकाराच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 20. आता षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आणि गोलंदाजीवरती गोलंदाज रोशन म्हात्रेला पाहतोय आपण. स्ट्रायकर एंडवरती भावेश असतील. यावेळेस पहिला चेंडू फेस करेल भावेश, कारण की आधी 6 चेंडूंना फेस केलं होतं हेमंतने आणि त्यामध्ये हेमंतच्या बॅटमधनं अफलातून स्ट्रोक पाहिले होते. टोटल 20 धावा फळकावरती जोडला त्याने 6 मध्ये.
सन्माननीय गोपीनाथजी केने साहेबांचे इथे शुभागमन झालं. त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बोलो तयार. व षटक क्रमांक दुसरं चालू झालं आणि आता आपण जर बघितलं गेलं तर केवनी संघाकडनं गोलंदाजीवरती बॅटिंगवरती भावेश पाहतोय आणि रोशन आहे सध्या. बोला तयार. हो, यावेळेस ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता आणि तदनंतर सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेलाय. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 20 धावा टोटल आल्या होत्या आणि बोला तयार. फुलटॉस बॉल आहे इथे ऑन साइडला, मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर सरळ निघून जातोय. पंचांचा इशारा, 6 धावा आणि लगेचच भीमासाठी चेक केलं जाईल. आमचे तिसरे पंच या. आणि पंचांचा इशारा, इट्स अ बीम बॉल, नो चेंडू आणि त्याच्यावरती मिळाल्या 6 म्हणजे टोटल 7 धावा फळकावरती. हा टीव्ही स्क्रीन वरती आपण रिप्ले पाहतोय. दोन्ही अँगल्स ज्यावेळेस चेंडूला कनेक्ट केलं त्यावेळेस हाईट जास्त होती चेंडूच्या पाठीमागे आणि मग भीमाच्या स्वरूपामध्ये टोटल 7 धावा आणि मग त्यानंतर जर बघितलं तर आता येणारा पुढचा चेंडू फ्री हिटचा हेमंतसाठी. फ्री हिटचा चेंडू यावेळेस थोडीशी गती कमी केली होती चेंडूच्या पाठीमागची. खेळायचा प्रयत्न केला, एक सिंगल धावे करीत आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये, जाऊन पोहोचली गेली 29-29 आकड्यावरती. नेक्स्ट मॅच आपण टीम कासार वडवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम राजनोळी अशी मॅच पाहणार आहोत. त्यामध्ये टॉस जिंकला, डिसाइड केलं क्षेत्ररक्षण करायला कासार वडवली संघाने. आणखी एक चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, जिथे कुंदन पाटील आपण पाहतोय, नंदन पाटील टप्पा पडल्यानंतर हा पहा खूप जास्त बाहेर चेंडू निघताना आपण पाहिलं. नंदन पाटीलच्या सरळ हातामध्ये चेंडू जाऊन विसावला गेला डॉटच्या स्वरूपात. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये मिळाला आणि तदनंतर सरळ पाठवलं जातंय षटकाराकरिता. अजून एक मोठा फटका, 6 धावा.
आणि षटकाराच्या मदतीने धावा फलकावरती 35 आकड्यावरती शेवटचं अंतिम चेंडू असेल या षटकातील. पुन्हा पुन्हा उडवलाय आणि यावेळेस देखील अगदी डाऊन द ग्राउंड सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न केलाय. अगदी सरळ रेषेसारखा निघून गेलाय. शेवटच्या अंतिम चेंडूवरती देखील 6 आणि षटकाराच्या मदतीने धावा फलकावरती 41 आकड्यावरती. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अगदी 20.50 सरासरीने 41 धावा, ज्यामध्ये हेमंतच्या बॅटमधनं थोडं 27 धावा आल्यात आणि भावेशने देखील 13 धावांचं योगदान दिलंय. 12 चेंडू 41 जोडल्यात. आता 12 मध्ये 26 धावांची गरज आहे. मॅच अगदी जवळ आणून ठेवली आहे. गोलंदाजीवरती गोलंदाज षटक क्रमांक 3 भाविक पाटीलला पाहतोय गोलंदाजीवरती. भाविकने इथे आता विकेटची गरज आहे. टीम कालेर संघाला विकेट मिळाले तर मॅच बनवू शकते, अदरवाईज मॅच खूप दूर निघून जाईल मग. कारण की 12 मध्ये 26 बनवायचे आहेत आणि या दोन्ही बॅट्समनने विचार केला ना तर दोन्ही षटकामध्ये 20.50 सरासरीने आतापर्यंत धावा बनवल्यात. सो डिफिकल्ट असेल. डिफिकल्टीज खूप साऱ्या वाढवल्या गेल्यात कालेर संघाच्या. पॉसिबिलिटीजचा जर विचार केला तर ज्या पद्धतीने धावा बनतायत किंवा ज्या पद्धतीने धावांचा गाडी रुळावरती आहे ना त्या पद्धतीने थोडासा पॉसिबिलिटीज कमी आहेत. पण एखाद दुसरा विकेट मिळाला टीम कालेर संघाला तर मी म्हणेन की मग या पॉसिबिलिटीज ज्या सध्या कमी दिसतात ना मग त्या वाढतील. हे अनेकदा चित्र पाहिलं आपण. विकेट मिळाला की त्याच्या पाठोपाठ मग मॅचचं चित्र बदलतंय. पण चित्र बदलावण्याचं काम हेमंत करतो आपला बॅटने आणि हा देखील चेंडूला पाठवलाय सरळ 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 सीमा रेषा बाहेर. अजून एक तडाका, अजून एक धमाका. षटकार. ऍक्शन रिप्ले पाहतोय टीव्ही स्क्रीन वरती. सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न केला होता. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू आणि ज्या पद्धतीने कनेक्शन झालं होतं 6 धावा त्याच्यावरती लिहिल्या होत्या. यावेळेस हलक्या गतीने ड्राईव्ह करताना एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 47 आकड्यावरती 48 आकड्यावरती. 11 मध्ये 34 हेमंतने बनवलं. अफलातून दर्जेदार बॅटिंग. भाविक पाटील तयार. चेंडू क्रमांक 3 ऑफसाईडच्या बाहेर टाकला गेला. यावेळेस पंचांचा इशारा वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 49 आकड्यावरती जाऊन पोहोचतात. 10 चेंडू आणि विजयासाठी 18 धावेंची गरज आहे. 10 मध्ये 18 धावा बनवायच्यात. पुन्हा पुन्हा वाईट चेंडू हाताळला गेलाय आणि आता 50 धावा फलकावरती जोडला जातात विजयासाठी. 10 चेंडू आणि 17चं समीकरण. खूप क्लोज मॅच आली आहे. या मैदानावरती मी सकाळच्या सत्रापासून म्हणतोय की इथे कोणताच टार्गेट सेफ नाहीये. इथे तुम्ही 70+ जरी धावा बनवला तरी पण दुसऱ्या सत्रामध्ये त्या धावा जवळ येतात. इथे पहा फुलटॉस पद्धतीने चेंडू होता. पंचांचा इशारा इट्स नो बॉल भीमाच्या स्वरूपामध्ये. आणि यावेळेस फिल्डिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतला गेलाय. आमच्या तिसरा पंचांचा इशारा आला. इट्स फायर डिलिव्हरी.
आणि त्याच्यावरती विकेट मिळाला, पहिला ब्रेक थ्रू मिळाला भाविक पाटील लाडी. आता मॅच मध्ये गरमाहट पाहायला मिळेल, कारण की ज्या विकेटची गरज होती तो विकेट आला मैदानामध्ये. आणि आताची परिस्थिती जर पाहिली तर विजयासाठी 17 धावांची गरज आहे. चेंडूंचा खेळ बाकी राहतोय, तो म्हणजेच 9. नवीन बॅटर निलेश पाटीलला पाहतोय. झेल टिपली गेली खूप चांगल्या पद्धतीने मैदानामध्ये आणि त्यानंतर भावेश परतले होते. हेमंत अजून देखील मैदानामध्ये आहेत आणि नवीन बॅटर निलेशला आपण स्ट्रायकर एंड वरती पाहतोय. 9 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज असणार आहे. निलेश पाटील डावखुरा हाताचा बॅटर आणि मोठे फटके मारण्यासाठी निलेशला ओळखलं जातं. पिच हिटिंग करतोय आणि अनेकदा आपण मॅच फिनिशरच्या रोल मध्ये निलेशला पाहतोय. मॅचला कशी वेल फिनिश करायचे निलेशला ठाऊक आहे, त्यामुळे आता इथून केवनी संघाकडनं निलेश आता ह्या 9 चेंडू आणि 17चं इक्वेशन. पण मी म्हणेन की काल्हेर संघाला एक विकेटची गरज होती, तो विकेट आलाय. आता मोमेंट थोडासा का होईना पण शिफ्ट होतं. एखादा अजून विकेट मिळाला नाही या कंडिशन्स मध्ये 9-17ची मॅच देखील मग बनू शकते. आणि ठाऊक आहे हे कालेर संघाला अशा प्रकारच्या पोझिशन मधनं किंवा अशा प्रकारच्या सिच्युएशन मधलं त्यांनी अनेकदा मॅचला बाहेर काढण्याचं काम केलंय. त्यामुळे भाविक पाटील तयार होतोय. ओ निलेशसाठी वा वा फ्लातून चेंडू आणि त्यानंतर पंचांचा इशारा काय येतोय तर दरम्यान नितेशजी म्हात्रे साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू यावेळेस एक सिंगल धाव तिकडे कंप्लीट केली जाते आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जर पाहिली तर चेंडूंचा खेळ समाप्त झाला, तो म्हणजे टोटल 5 आणि धावा फळकावरती 52-52 आकड्यावरती 7 चेंडू आणि 7 मध्ये धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजेच 15. 7 मध्ये 15 धावा बनवायच्या. आणि आता स्ट्रायकर एंड वरती आपण निलेशला पाहतोय. हेमंत आहेत 12 चेंडू 35 धावा, 12 मध्ये 35 त्याने बनवल्या, जे सध्याच्या घडीला नॉन स्ट्रायकर एंड वरती आहेत. भाविक तयार होतात पुन्हा एकदा. ओ यावेळेस ड्राईव्ह केलंय ऑफ साइडला, पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला, फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक 3 समाप्त झालाय. दरम्यान सन्मान्य आदरणीय नितेशजी म्हात्रे साहेबांचे इथे शुभागमन झालं. वेलकम वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचंय. मॅचची परिस्थिती बघा, 6 चेंडू आणि विजयासाठी आता 14 धावांची गरज आहे. एक रंगतदार मुवमेंट वरती किंवा रंगतदार मोड वरती मॅच जाऊन पोहोचली आहे. म्हटलं होतं एखादा विकेट जर मिळाला टीम कालेर संघाला तर ज्या पॉसिबिलिटीज कमी दिसतात त्या वाढतील. पर्सेंटेज वाईज जर पाहिलं गेलं तर आता सध्याची परिस्थिती मी म्हणेन की जरतरची आहे. आता या 6-14चे इक्वेशन जेव्हा शेवटच्या षटकामध्ये सिद्धेश्वरची मॅच असते ना, तेव्हा मी अनेकदा म्हणतोय की पहिले 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. पहिल्या 2 चेंडूवरती जो संघ तिथे वर्चस्व प्रस्थापित करायला प्रयत्न करेल त्याला विजय नक्कीच मिळू शकते. सो बघावं लागेल कालेर संघाकडनं कोणता गोलंदाज येईल. स्ट्रायकर एंडला जो निलेश पाटील, मॅच फिनिशरचा रोल ज्याच्याकडे नेहमी असतो, तो निलेश कशा प्रकारे बॅटिंग करेल. ओ सर्वात अनुभवी गोलंदाज कालेर संघाकडनं दिलीप पाटीलला पाहतोय आपण. क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये दिलीप पाटीलांनी जे आहे ना अनेक सारा बॅटर्सला नाचवलंय आणि त्यांच्याकडे या सिच्युएशनला हँडल करण्यासारखा कालेर संघाकडे मी म्हणेन की याच्यापेक्षा अधिक अनुभवी किंवा अधिक स्ट्रॉंग गोलंदाज कोणी नसावा. दिलीप पाटील शेवटचा षटक घेऊन 6 चेंडू आणि 14ची मॅच रंगली आहे. बॉल तयार. ओ व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी, पहिला बॉल पायावरती आदळला आणि त्यानंतर पंचांचा इशारा. लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव कंप्लीट आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जर पाहिल्या
गुड डिसिजन अंपायर. ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर होता चेंडू आणि त्यानंतर 5 चेंडू आणि 13 धाब्यांची आता गरज आहे विजयासाठी. वय वर्ष जर पाहिले या खेळाडूचे तर 40हून किती जास्त अधिक आहेत. जवळपास 50च्या घरामध्ये तरी देखील रेग्युलर क्रिकेट आणि सातत्यपूर्व रेग्युलर क्रिकेट. म्हणजे कालेर संघाची मी म्हणेन ना की दिलीप पाटील शेवटचं षटक अनेकदा हाताळतो आणि अशा सिच्युएशन मधून ते बाहेर काढत असतात. अनुभव म्हणतात ना या विश्वातला सर्वात मोठा गुरु अनुभव आहे आणि तो घेऊन सध्या पण एका बाजूने अनुभव आहे तर दुसऱ्या बाजूने केवडी संघाचा एक युवा बॅटर हेमंतला आपण पाहतोय जो 12 चेंडू मध्ये 35 धावा त्याने बनवल्यात आणि आता 5 चेंडू आणि 13ची मॅच रंगली आहे. दिलीप तयार हेमंतच्या विपक्षामध्ये. ओ खोलवर टप्पाचा चेंडू होता, वेग होता, टप्पा नियंत्रणबद्ध होता आणि त्यानंतर या सिली मिस्टेक्स आहेत. या सिली मिस्टेक या क्रुशियल मोमेंट मध्ये या मिस्टेक्सला सुधारावं लागेल कारण की गोलंदाजी चांगली चालू होती. हेमंत नॉन स्ट्रायकर एंडला जेवढे राहतील तेवढा बेनिफिट होणार होता कारण की निलेश सेट नाहीयेत. निलेशच्या विपक्षामध्ये 3 चेंडू हाताळले ज्यामध्ये 2 वेळा अपील झाली होती. सो निलेशवरती एक मानसिक दबाव आहे आणि अशा क्रुशियल मोमेंट मध्ये तुम्हाला प्रेझेन्स ऑफ माइंड वापरावा लागेल. पण आता जे झालंय ते विसरून आता काय करता येईल याच्याकडे. 4 चेंडू 11 धाब्यांची गरज. उडवायचा प्रयत्न केलाय आणि हे चित्राचं किंवा याच गोष्टीचं आपण चर्चा करत होतो की बघा एक एक चुका येणाऱ्या काळामध्ये महागड्या ठरू शकतात. कदाचित एक सिंगल धाव असती, कदाचित निलेश असते सायक्रेंडला तर चित्र कदाचित वेगळं असतं. पण म्हणतात ना की क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाहीये. तुम्ही काय करू शकता किंवा तुम्ही प्रात्यक्षिकामध्ये काय करताय त्याच्यावरती जास्त लक्ष कॉन्सन्ट्रेट केला जाईल. आणि आता इथे 3 चेंडू आणि 5ची मॅच रंगली आहे. दरम्यान सन्मान्य आदरणीय समाजसेवक राजनोळी गावचे महेशजी ठाकरे साहेबांचा इथे शुभागमन झालाय. त्यांना मी विनंती करेन या आपलं हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आणखी एक फुल टॉस यावेळेस उंची आहे, लांबी 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 देखील आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विकेट मिळवलाय. आणि आता मॅच मध्ये देखील ट्विस्ट कारण की 2 चेंडू आणि विजयासाठी आता धावेंची गरज आहे ती म्हणजे 5. हा पहा फुल टॉस बॉल होता, उंची होती, लांबी देखील होती पण अफलातून झेल. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये तिकडे आपण शरदला पाहिलं आणि जबरदस्त शरदने झेल टिपली गेली. नियंत्रणबद्ध दिसले पूर्णपणे आणि अशा प्रकारच्या झेल जेव्हा जेव्हा घेतल्या जातात ना तेव्हा तेव्हा मॅचचं चित्र बदलतं. मग कोण विसरेल T20 वर्ल्ड कपची ती फायनल आणि लॉंग ऑफला घेतलेली ती सूर्यकुमार यादवची झेल. पूर्णपणे भारतीय दल जिथे बाहेर जात होतं असं वाटत होतं की आता मॅच हातापासून दूर राहिली पण ती हातात आली होती. आणि सध्याची परिस्थिती तशीच पाहायला मिळते. नवीन बॅटर विना आहेत, 2 चेंडू 5 धावेंची गरज आणि गोलंदाज दिलीप पाटील तयार झालेत. निर्णायक चेंडू असेल. वेगवान चेंडू होता, बॅटची कडा स्पर्श झाला आणि त्यानंतर एक सिंगल घेतली. एका सिंगल वरती थांबलेत आणि आता निलेश म्हणतायत की तर संपूर्ण इथून जिम्मेदारी माझ्या हातामध्ये. पिच हिटर, स्लॉग हिटर किंवा फिनिशर का ओळखलं जातं आणि आतापर्यंत नावावरती फिनिशर पाठीमागे का लावलं जातं ही काची उत्तर आहेत ना तुम्हाला मैदानामध्ये जावे लागतील मित्रांनो. कारण की बघा तुम्ही एखाद्या बॅटरने चांगला खेळ केला असेल तो त्याचा पाठीमागचा भाग राहिला पण त्याला आता किंवा त्याचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर प्रेझेन्स मध्ये त्यांना चांगलं खेळावं लागेल. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. त्यामुळे निलेश किती मोठं नाव हे सिद्ध करायचं असेल ना तर या मॅच मध्ये हा 1 चेंडू आणि 4ची मॅच. दिलीप पाटीलने तर स्वतःला सिद्ध केलं पूर्णपणे कारण की ज्या पद्धतीने मॅचचा फ्लो होता ना त्याने पूर्ण बदलवलाय. मी म्हणेन की म्हटलं होतं ना याआधी देखील की 1 विकेट मिळाला की ज्या पॉसिबिलिटीज कमी आहेत ना त्या वाढतील. इक्वल आहेत. 1 चेंडू 4ची गरज. बॉल तयार, बॅटर तयार. फुल टोल कर दी मॅच को फिनिश. फुल टॉस बॉल होता आणि त्याच्यावरती फुलटोल बॉल निघून गेला. एक चुकी घडली पुन्हा
आणि मॅचचं समीकरण फिनिश झालं. हार्डलक टीम काल्हेर, खूप चांगला खेळ तुमचा राहिला. हार्डलक नंदन पाटील, हार्डलक